दर्शन खूप छान झालं ना सगळ्यांचं, त्यामुळं वरून आलो. भाऊ आहे ते परत आहे ना त्यांचं. हे बघ, ही रडते. का रडते तर दर्शन एकदम चांगलं झालं आणि देवी पशी झालं म्हणून ते रडते. शूज घालतोय तू. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, जय शंकर. सकाळचे वाजलेत 7:15. सकाळी 5:30चं नियोजन होतं, 5-5:30चं, पण वाजलेत 7:15 शेवटी. झोपायची घाण सवय आपली, काय जायची नाही. आता निघालो दर्शनाला तुळजापूरला आईकडे. सो पुढे बघत राहा काय होते काय नाही. फॅमिली ऑलरेडी पुढे गेलेली आहे. आम्ही आता ही जी ठरलेली असतात ना 1, 2, 3, आमचं असंच आयुष्य, बाकी काय नाही. घरातनं सिरम आणलं होतं, सिरम राहिलं नाही, काय माहीत कुठे गेले सगळंच. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. निघालोय आता, बघू कसं दर्शन होतंय कसं नाही. मी तुम्हाला दाखवलं जेवढं माझ्याकडनं तुम्हाला दाखवता येते तेवढं मी तुम्हाला दाखवतो. ओके, टाडा. बाई गाडी तर लावली आम्ही, या भाईने डायरेक्ट मध्ये गाडी लावली. थांबा तुम्हाला दाखवतो, गाडी दूर लावली. हो, मंदिर फक्त इथनं हो, समोर दिसतंय का मंदिर, तो जो तिकडचा भाग आहे ना तिथं मंदिर आहे. मित्रांनो, पूर्ण फॅमिली ऑलरेडी ती फॅमिली आपली पुढे गेलेली आहे. आता आपण चाललो, खूप उशीर झालो आहे ऑलरेडी, आणि उठायलाच खूप उशीर झाला आहे आपल्या झोपेमुळं. तरी पण आपण आता पोचलो आहे, जास्त वेळ नाही. हे निशांत चल, पोचलो आहे आपण ऑलरेडी. थोडासा एक 10 मिनटं मोजून पोचतो आपण. हे बघा मंदिर मित्रांनो, ह्याला तुळजाभवानीचं मंदिर. तुळजापूरचं भव्य मंदिर. आपण आता आतमध्ये आलेलो आहे ऑलरेडी, बघू शकता. आमच्यामुळे उशीर नाही झाला तुम्हाला, तुम्ही इथेच अजून. आम्ही आलो टायमिंगवर बरोबर. आत्याबाई कवड्याची माळ, लिंबावानी डोळ, उभी आहे अभिषेकाला आत्याबाई. मित्रांनो, आम्ही आलोय अभिषेकाला. लय गर्दी आहे, दाखवतो थांबा तुम्हाला गर्दी. हे आमची लोक इथनं चालू झाले, हो का, इथनं खालपर्यंत बराच वेळ लागणार आहे. इथं मंदिर आहे मित्रांनो. आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही, त्यामुळे तुम्हाला इथनंच दाखवतोय. हा बहुतेक आपला, ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट मंदिराबाहेरचा आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवू. हे बघ, ही रडते. का रडते तर दर्शन एकदम चांगलं झालं आणि देवी पशी झालं म्हणून ते रडते. खरंच खूप मस्त दर्शन झालं, डायरेक्ट देवी पशी. हे सगळे साक्षीदार आहेत त्याचे. दर्शन खूप छान झालं ना सगळ्यांचं, त्यामुळं वरून आलो. भाऊ आहे ते परत आहे ना त्यांचं. सगळं व्यवस्थित लावलं. काय एवढं जवळनं दर्शन आणि एकदमच. बसला 4 दिवस अगोदर ओंकार बाहेर नाही त्यामुळे व्यवस्थित. तुमचं नाव विजय. तर नमस्कार, आम्ही तुळजापूरला आलो. दर्शन एवढं भारी झालं. तर हे आमचे
दादा आहेत मोठे बंधू, त्यांचे मित्र आप्पा येत आहे, हे त्यांचे बंधू आहेत. ह्यांच्यामुळं आज आमचं दर्शन एवढं भारी झालं आहे की तुम्हाला तर दिसेलच ते, त्यात काय वाद नाही. ह्यांच्यामुळं आणि ह्यांच्यामुळं खरंच खूप धन्यवाद बरं का दादा. हे सगळ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. समोर लक्ष दे. फायनली दर्शन वगैरे तर झालेलं आहे. आता आम्ही तुळजापूरच्या मंदिरातनं बाहेर पडलेलो आहे आणि आता निघालोय गाडीकडे, म्हणजे रूमवर चाललोय ना रे आपण. आता पहिले रूमवर जाणार आहे. खरं तर पहिले नाश्त्याला जायचं पण नाईलाच आहे रूमवर जायचं. पण भूक लागून उपयोग नाहीये, कारण का काय होतंय पटकन कुठं नाश्ता चांगला भेटणार नाहीये. तोच विषय आहे, आमचं पण तेच झालेलं आहे. आता त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात पहिले रूमवर जावं लागेल. त्यानंतर मग बहुतेक थोडासा आराम करून मग पुढे निघायचे नाश्ता करायला. पण त्याच्यानंतर पुढचं जे लोकेशन असणार आहे ते येडेश्वरी असणार आहे. सो आता तिकडे चाललो आहे आम्ही. बघत राहा पुढे काय काय होतं ते. धन्यवाद. हे नमस्कार 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 नमस्कार. सगळ्यात पहिले गाणगापूरचं दर्शन झालं आपलं, त्यानंतर अक्कलकोटचं, अक्कलकोट नंतर आता तुळजापूर. हे तिन्ही दर्शन एवढे बेस्ट झालेत ना, आणि सगळ्यात भारी म्हणता येतं तुळजापूरचं दर्शन. म्हणजे मला तुम्हाला दाखवता नाही येणार, पण एकदम आज समोर, एकदम समोरासमोर, तुम्ही विचार पण करू शकत नाही असं आमचं दर्शन झालंय. आई खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय खरंच सांगायचं म्हणलं तर. आणि आता आलोय चहा प्यायला आपल्या भावासोबत. चला थोडा कटिंग घेऊ. तुळजापूरचा मुक्काम हा संपलेला आहे. झाले आता चेकआउट पण केलं आहे आम्ही. फायनली झालं आहे सगळं ओकेमध्ये. थँक्यू. सगळे येत आहेत आता खाली. आता गाड्यात निघायचं आहे. आता जायचं येडेश्वरीला. येडेश्वरीच्या आधी नाश्ता करणं खूप गरजेचं आहे, कारण की सकाळी सगळे नाही म्हणलं तरी 4:45 वाजता उठलेले आहेत. 5-5:30ला सगळे उठलेत. त्याच्यानंतर कोणाचा नाश्ता वगैरे नाही आहे. तिथनं डायरेक्ट आम्ही दर्शनाला गेलो आहे. आणि दर्शनाला नाही म्हणलं तरी 1-1.5 तास 1.5-2 तास जातोच. तर विचार करा ना, 5:30ला आम्ही गेलो होतो. आता वाजलेत 10:15 झालेत आता. बघ इथे. बोला. काहीच नाही. काय बोलणार तुम्ही एवढं बोलताय की आम्हाला ऐकायला याय ना. ही पण ठेवता का ह्याच्यावरच? हे कुठे ठेवणार? एक बॅग तुझी आतमध्ये जाईल ना, त्या माझी आतमध्ये जाईल इकडं. आणि यशची तिकडेच जाणार ती पण. गाडी कुठे येते गाडी. तोपर्यंत ठेव खाली. खाली ठेवू? हा असं पण त्याला खाली हे आहे ना, अनलॉक नाही केली त्यांनी. चावी ती एक तुमच्याकडे आहे का? हा बरं झालं. येडी का ग, पडल्यावर शिटशिट करते. कोण राहिले? यश दिसलाच नाही वरती. कुठं होता आत्याबाई? म्हणते टॉयलेटला गेलाय तो. कसं झालं दर्शन? गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर ओके. छान झालं, छान. आता कुठं? आता येडायला. येरमाळा.
त्याच्या आधी लिटिल बिट नाश्ता होईल आहे का नाही? चालतंय, काय विषय नाही. अरे पार काय रे बच्चा काय नाव आहे? काय नाव आहे? दीदीला हे केलं, दीदीला नाव काय हॉटेलचं? हॉटेल मातोश्री ढाबा. हॉटेल मातोश्री ढाबाला आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय. भाई आपण मिसळ पाव सांगितलं माहिती का? काय काय माहित काय सगळे बसले घरच्या बाटल्या असे एक त्यांना दिला, एक दीदीला ओटीत भाई सगळे इकडं टाकलं. इकडं एक हिला टाकलं. राडा उद्या राडा